काय क्वेश्चन आहे सांग. एक मिनिट परत सांग. इफ sin 45 डिग्री into cos square 60 degree is equal to tan square 60 degree sin square into cos square 30 degree. tan square 60 degree tan square 60 degree into काय 60 degree into cosec 30 degree. cosec 30 डिग्री. कशाची व्हॅल्यू विचारली? x ची. अपॉन कुणाला? इकडे का इकडं? हा सांग. sec 45 degree into cos 30 degree. sec 45 डिग्री into cos square 30 degree. cot square 30 डिग्री. x ची व्हॅल्यू विचारली. अरे तुम्ही काय केलं? प्रयत्न केला का? ट्राय केलं का? मग काय बर बघूया. बर ठीक आहे बघूया. x इंटू साइन 45 ची व्हॅल्यू सांगा. व्हॅल्यू बरोबर घेतले तर का चेक करा. cos 60 ची व्हॅल्यू cos 60 ची 1/2 चा स्क्वेअर येणार इज इक्वल टू tan 60 √3 चा स्क्वेअर cosec 30 2 डिवाइड बाय sec 45 √2 येणार 645 √2 आणि cot 30 बरोबर. कारण tan 60 √3 आहे म्हणजे tan 30 1/√3 त्याचा रेसिप्रोकल म्हणजे √3. चालेल. √3 चा स्क्वेअर. स्क्वेअर करूया अगोदर. हे √3 चा स्क्वेअर कॅन्सल झाले आणि इथे x इंटू काय येणार? वरती 1/√2 2 चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू 2/√2. दोन्ही साईडला √2 नी मल्टिप्लाय केलं कॅन्सल झालं. गंमत काय आहे? तुम्हाला कॅल्क्युलेशनचा गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार हा प्रॉब्लेम आहे आपला. आता हा 4 इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय होणार कोणाला? 2 मल्टिप्लाय बाय 4 काय येत आहे? तुमचा प्रॉब्लेम काय झालाय तर कुणाला कसं कुठं कॅन्सल करायचं आणि कोणाला मल्टिप्लाय करायचं हेच कळत नाही. तुम्ही एवढं सुटसुटीत लिहिलं असतं तर लगेच कळलं असतं. आता चुकलं कुठे सांगा? तुम्ही हे डिवाइड केलं का इकडे 4? तिने चुकलंय म्हणलं की तू म्हणले असतील लगेच हो चुकलं असेल माझं. अरे पण बघ मग प्रश्न न विचारता तुम्ही फक्त याच्यावरती डिबेट केला असता, तुम्ही इथे भांडण केलं असतं आणि मला एवढंच विचारलं असतं की सर हे असं आहे याचं काय करायचं सांगा, बाकीचं आमचं आम्ही बघतो, तर आपला वेळ पण वाचला असता आणि तुमचं पॉईंट पण क्लिअर झाला असता. पुढच्या वेळेस पॉईंट वाईज विचारा, म्हणजे डायरेक्ट तुम्ही कुठे अडकलाय तेवढंच विचारा. ठीक आहे. पुढे अजून काय आहे का? ठीक आहे. आपल्याला सम नाही इवन अँड ऑड फंक्शन्स बघायचे. इवन फंक्शन म्हणजे काय आणि ऑड फंक्शन म्हणजे काय. आता हे फंक्शन चॅप्टर जो आहे त्याच्यामध्ये येतो कन्सेप्ट, पण आपल्याला इथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जो पार्ट चालला आहे त्याच्यामध्ये इवन ऑड फंक्शन समजले पाहिजेत. की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहेत आपले 6 आवडते, साइन कॉस टॅन सेक कोसेक कॉट, त्यातलं इवन फंक्शन कोणतं आणि ऑड फंक्शन कोणते आणि का
याचं कारण पण आपण आजच्या दिवसामध्ये आजच्या लेक्चरमध्ये समजून घेऊया. एक इवन आणि ऑडची एकदम सिंपल डेफिनेशन जर समजली, इवन फंक्शन कुठे येते, इफ एफ ऑफ एक्स, सॉरी एक्स नाही मायनस एक्स, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, देन द फंक्शन इज इवन फंक्शन. एफ ऑफ मायनस एक्स म्हणजे एक्सच्या जागी मायनस एक्स टाकलं तरी एफ एक्सच येत आहे. ऑड फंक्शनची डेफिनेशन काय बघा, इफ एफ ऑफ, हे ॲरो सगळीकडे नको, चांगलं वाटत नाही. इफ देन आपलं इम्प्लिकेशन तुम्हाला 12th मध्ये गेल्यावर समजेल काय प्रकारे. एफ ऑफ मायनस एक्स जर मायनस एफ ऑफ एक्स असेल तर याला म्हणतात ऑड फंक्शन. एक्झाम्पल घेतलं की लक्षात येईल. एफ ऑफ मायनस एक्स जर मायनस एफ ऑफ एक्स असेल तर ऑड फंक्शन, आणि एफ ऑफ मायनस एक्स एफ एक्स असेल तर इवन फंक्शन. डेफिनेशन लक्षात राहतील का? एकदम साधा एक्झाम्पल घेऊया की एक्सच्या जागी समजा फंक्शन आहे एक्स स्क्वेअर आहे, मग इथे काय करायचं, एफ ऑफ मायनस एक्स काय येतो बघायचं. म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स काय येणार तर मायनस एक्सचा स्क्वेअर, आणि आपल्याला माहिती आहे मायनसचा स्क्वेअर काय असतो, प्लसच असतो, म्हणजे एक्स स्क्वेअरच येणार. एक्स स्क्वेअर म्हणजेच काय आला, परत फंक्शन आहे तसं आलं का, म्हणजेच एफ एक्स आलं. एफ ऑफ मायनस एक्सची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, एफ एक्स मिळाली. म्हणजेच ही डेफिनेशन सॅटिस्फाय झाली. म्हणजेच हे जे फंक्शन आहे ते इवन फंक्शन आहे का ऑड फंक्शन आहे. देअरफॉर एक्स स्क्वेअर इज अन ऑड फंक्शन का इवन फंक्शन, कारण समजलं का. आता याच्याऐवजी आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन बघायचे आहेत, पण अगोदर आपण याचाच विचार करूया. अल्जेब्रिक फंक्शन समजायला सोपे जातात म्हणून. एफ एक्स समजा एक्स क्यूब असेल तर याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू काय करायची, निगेटिव्ह टाकायची, मायनस एक्स टाकायची, आणि मग मायनस एक्सचा क्यूब काय येतो माहिती आहे आपल्याला, प्लस येतो का मायनस येतो, मायनस एक्स क्यूब येतो. आणि मग एक्स क्यूब काय आहे, एफ एक्स आहे. म्हणजेच इथे काय आलं, मायनस आहे तसं, आणि हे जे फंक्शन आहे ते परत आहे तसं मिळालं, मायनस एफ एक्स आलं. थोडक्यात एफ ऑफ मायनस एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, मायनस एफ एक्स. इथे एफ ऑफ मायनस एक्स काय मिळाला होता, एफ एक्स मिळाला होता, म्हणजेच ते इवन फंक्शन होतं. पण इथे काय मिळालं, एफ ऑफ मायनस एक्स निगेटिव्ह ऑफ एफ एक्स, म्हणजेच एफ ऑफ मायनस एक्स मायनस एफ एक्स असेल तर देअरफॉर एक्स क्यूब जे फंक्शन आहे एक्स क्यूब इज अन ऑड का इवन, समजलं इवन फंक्शन आणि ऑड फंक्शन काय प्रकारे. आता एक काम करूया आपण, छानपैकी ट्रिग्नोमेट्रीचं एखादं एक्झाम्पल घेऊया. सांगा थोडक्यात असं की एक्सच्या जागी मायनस एक्स किंमत टाकली तरी आहे तसं फंक्शन मिळतं, त्यावेळेस ते इवन फंक्शन असतं, आणि एक्सच्या जागी मायनस टाकलं की फंक्शनच मायनस होता, त्यावेळेस ते ऑड फंक्शन. आता सांगा तोंडी सांगायचं असेल साइन एक्स आणि कॉस एक्स, यातला ऑड फंक्शन कोणता, इवन फंक्शन कोणता, पटकन. कॉस इवन आणि साइन ऑड. बरोबर. कसं येईल बघूया आपण. या फंक्शनला आपण एफ ऑफ एक्स म्हणत होतो, आता जी ऑफ एक्स नाव देऊया. फंक्शनचं नाव आहे जी ऑफ एक्स. कोणतं फंक्शन इवन आहे तर कॉस एक्स आहे का चेक करूया. म्हणजे जी ऑफ मायनस एक्स, जी एक्स काय आहे, कॉस एक्स आहे. जी ऑफ मायनस एक्स म्हणजे एक्सच्या जागी काय टाकायचं आहे, मायनस एक्स टाकायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे मायनस एक्स हा फोर्थ क्वाड्रंटमध्ये असतो, आणि कॉस ऑफ मायनस एक्स काय येतो, कॉस एक्स येतो. म्हणजेच काय मिळालं आपल्याला, परत फंक्शन आहे तसं मिळालं. म्हणजे जी ऑफ मायनस एक्सची व्हॅल्यू काय मिळाली, जी ऑफ एक्सच्या इक्वल आली. म्हणजेच एफ ऑफ मायनस एक्स जर एफ ऑफ एक्सच्या इक्वल असेल तर ते फंक्शन इवन का ऑड. देअरफॉर कॉस एक्स इज
अन इवन फंक्शन. तसंच आपण दुसरं एक्झाम्पल इथे ट्रिग्नोमेट्रीचं कोणतं घेऊया, साइन एक्स घेऊया. जी ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स आणि मग जी ऑफ मायनस एक्स काय येणार, साइन ऑफ मायनस एक्स. आणि साइन मायनस एक्स काय असतो, हां कुठेतरी आपण मस्तपैकी टी व्हीला सिरियल लावलेली आहे आणि मग बघतोय मस्तपैकी आरामात निवांत झोप लागली तर लागू दे. हे असं नको, काहीतरी बोला की, माईक चालू करून बोला. आहेत का जागे सगळे, सांगा. साइन ऑफ मायनस एक्स काय ना, आपल्याला माहिती आहे फोर्थ क्वार्टर मध्ये साइन निगेटिव्ह असतो, म्हणजे मायनस साइन एक्स. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं आहे. आता मायनस साइन एक्स मध्ये साइन एक्स काय आहे तर जी ऑफ एक्स आहे. म्हणजे काय मिळालं आपल्याला, मायनस जी ऑफ एक्स मिळालं. कशाची व्हॅल्यू, तर जी ऑफ मायनस एक्स ची व्हॅल्यू मायनस जी ऑफ एक्स मिळत असेल, म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स मायनस एफ एक्स असेल तर फंक्शन कोणतं असतं, साइन एक्स इज अन ऑड फंक्शन. आता हे झालं साइन आणि कॉसचं. पटकन सांगा, तुम्हाला माहित असणारे जे 6 फंक्शन आहेत, साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट, यापैकी कोणते फंक्शन इवन फंक्शन येणार आणि कोणते फंक्शन ऑड फंक्शन येणार. बरोबर. कोणते, कॉस ऑफ मायनस एक्स तर प्रूव्ह केलं. याप्रमाणे सेक ऑफ मायनस एक्स काय येतं तर सेक एक्स येतं. देअरफॉर सेक एक्स सेकंड म्हणतात. लॉंग फॉर्म काय याचा, सेकंड. आणि कॉसचा लॉंग फॉर्म काय, कोसाइन. हे माहीत असू दे, नाहीतर कोसाइन बघितलं तर ते काहीतरी वेगळंच आहे असं नाही आहे. कॉस म्हणजे शॉर्ट फॉर्म आहे कोसाइनचा. साइन नंतर कोसाइन. साइन म्हणजे SIN नसतं, साइन हा शॉर्ट फॉर्म आहे SINE साइनचा. आणि तसंच कोसाइनचा शॉर्ट फॉर्म आहे कॉस. तसंच सेकंडचा शॉर्ट फॉर्म आहे सेक आणि कोसेकंडचा शॉर्ट फॉर्म आहे कोसेक. आणि को टँजंट शॉर्ट फॉर्म आहे कॉट आणि टँजंटचा शॉर्ट फॉर्म आहे टॅन. सेक एक्स इज अन ऑड का इवन, इवन फंक्शन. ठीक आहे. असं कोणता, कोसेक घेऊया. कोसेक मायनस एक्स काय, कोसेक एक्स का मायनस कोसेक एक्स, मायनस कोसेक एक्स. आणि मग देअरफॉर कोणतं फंक्शन आलं, कोसेक एक्स हे इज अन ऑड फंक्शन. ठीक आहे. तसं काय राहिलं, साइन कॉस झाला, सेक कोसेक झाला. टॅन मायनस एक्स काय असतो, मायनस टॅन एक्स. म्हणून मग टॅन एक्स सुद्धा कोणतं फंक्शन आहे, टॅन एक्स इज अन ऑड फंक्शन. हे ऑड आणि इवन फंक्शन विचारलं की डोक्यात काय येतं माहिती आहे, ऑड नंबर कोणते 1 3 5 7, इवन नंबर कोणते 2 4 6. त्याला काहीतरी डोक्यात चक्र फिरायला लागतात. काय संबंध आहे त्याचा आणि याचा, तर काही संबंध नाही आहे. कॉट ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस कॉट एक्स. ज्यांची टू व्हीलर वापरायची सवय असते आणि मग इवन पार्किंग कुठे आहे, ऑड पार्किंग कुठे आहे, तिकडे लक्ष असतं काही लोकांचं. इवन फंक्शन ऑड फंक्शन समजते का बघा. आणि मग कॉट ऑफ मायनस एक्स काय, मायनस कॉट एक्स. देअरफॉर कॉट एक्स को टँजंट म्हणतात इज अन ऑड फंक्शन. हे एक्झाम्पल लिहून घ्या आणि मग स्क्वेअर आणि क्यूबचं बस झालं. अल्जेब्रिक फॉर्ममध्ये अजून बरेच एक्झाम्पल असतात, पण ज्यावेळेस फंक्शन टॉपिक घ्यायची वेळ येईल त्यावेळेस आपण अजून डिटेलमध्ये अल्जेब्रिक फंक्शन यांचे बघणारच आहे. इवन ऑड फंक्शन हा अल्जेब्रामधला पार्ट आहे, ट्रिग्नोमेट्रीमधला नाही. तो आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये या साइन कॉस टॅन सेक कोसेक सॉर्टसाठी बघतोय. लिहून घ्या पटकन.
सर हां बोला. आमचं आमचं टार्गेट बुक आहे ना, आज शेजारी घेतलं ते 90, तर दोन्ही वेगवेगळी पैसे. काय कळलं नाही मला. हां श्वेता सांग. त्यांचं टार्गेटचं बुक आणि माझं टार्गेटचं बुक वेगवेगळे. इयर वेगळं आहे का? हा. इयर वेगळं असेल ना, हो. मग तो थोडा फरक असतो, जास्त फरक नाही, थोडाफार. आणि तुम्हाला स्टार्ट पण वेगळीच आहे. एक काम करा, क्लासिकल थिंकिंग मध्ये हिच्या बुक मध्ये किती क्वेश्चन आहेत, यांच्या बुक मध्ये किती क्वेश्चन आहेत बघा. क्रिटिकल मध्ये किती आहेत, कमी केलेत का जास्त केलेत कळेल तुम्हाला. नवीन सिलेबस नुसार ज्यावेळेस करतोय त्यावेळेस त्यांनी कमी केलंय का जास्त केलंय एवढंच लक्ष देईल. आणि आणि एक असू शकतं क्लासिकल थिंकिंगमध्ये 26 आहे आणि क्रिटिकलमध्ये 80. बरं सांगा श्वेता. क्लासिकलमध्ये 23, क्रिटिकलमध्ये 39 आणि कॉम्पिटेटिव्ह मध्ये 30. हां श्वेता. क्लासिकल मध्ये 78, क्रिटिकल मध्ये 127 आणि शाबास. कॉम्पिटेटिव्ह मध्ये 95. ते आताच आहे का लेटेस्ट? हो. आणि तुमचं लास्ट इयरचं आहे का? हो. शाबास. तो जो सिलेबस आहे ना, तो करोनाच्या काळामध्ये रिड्यूस केलेला सिलेबस होता, कमी केलेला होता बराच सिलेबस, त्यानुसार बनवलेलं बुक असेल, त्यामुळे त्यात क्वेश्चन कमी आहेत. बरोबर आहे. आणि सोपे पण असणार कारण डिफिकल्टी लेवल पण कमी केली त्यावेळेस. 2 वर्षामध्ये तेवढंच केलंय लोकांनी, करोना सेलिब्रेट केलाय. ठीक आहे, नवीन बुक घ्या, नका ते करू. लिहून घ्या पटकन. झाले का आपले? बाकीचे एक्झाम्पल घ्यायचे आहेत आपल्याला. उद्या शक्यतो 11 वाजता घेऊया आपण. चालेल का? दुसरं काय आहे? संध्याकाळी चालेल का? मोबाईल अवेलेबल नाही. संध्याकाळी चालेल का? हो. किती वाजता चालेल? हा, बाकीच्यांना चालेल संध्याकाळी? हो सर चालेल. वैष्णवी कुठे आहे? चालेल का संध्याकाळी? किती वाजता चालेल? 5-6च्या पुढे? रोजच्या टायमिंगला. या टायमिंगलाच घेऊया का? तसं पण चालेल. चालेल, हेच टायमिंग ठेवू मग उद्या पण.
चालेल, झालं का? हो. एक तुम्हाला किती लक्षात आलंय त्यासाठी आपण अजून एखादं फंक्शन घेऊया का? इवन आहे का ऑड आहे सांगा मला. एक्स क्यूब प्लस एक्स हे फंक्शन इवन आहे का ऑड आहे? फाइंड करून सांगा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स. मी म्हणले का गडबड करा आणि पटकन सांगा? नाही. हा, निवांत सांगा. काय म्हणलं तुम्ही, ऑड का इवन? हे इवनच्या खाली लिहिले म्हणून इवन का? हा, पिंक नकोय का? हा, इवनच्या खाली लिहिले म्हणून इवन नसतं ते. मी असं जागा मोकळी होती म्हणून लिहिलंय नीट. मग कशामुळे? एक्स क्यूब प्लस एक्स हे जे आपण केलं नाही हे सगळ्या फंक्शन मध्ये असं काहीतरी करून बघा आणि मग सांगा, गडबड नको. हा, काय झालं? इवन आहे का ऑड आहे? बर, अजून एक फंक्शन देतो. 3x² प्लस 1. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3x² प्लस 1. हे पण चेक करा. आणि एक एच ऑफ एक्स, थोडंसं फंक्शनला नाव वेगळं द्यावं. HGF या नोटेशनने शक्यतो फंक्शन डिनोट करतात. x² प्लस एक्स प्लस 4. x² प्लस एक्स प्लस 4 इवन आहे का ऑड आहे? तिन्हीचं सांगा किंवा एकाच सांगा. हा, काय आलं? एक्स क्यूब प्लस एक्स काय येत आहे? इवन येत आहे. बघूया, लक्ष द्या इकडे. सगळ्यांचं लक्ष आहे का? एफ ऑफ मायनस एक्स कसं काढायचं? एफ ऑफ मायनस एक्स कसं काढायचं? जिथे जिथे एक्स आहे तिथे तिथे मायनस एक्स टाकायचं. म्हणजे जिथे एक्स क्यूब आहे म्हणजे इथे काय येणार? मायनस एक्सचा क्यूब प्लस इथे एक्स आहे म्हणजे काय येणार? मायनस एक्स. एवढं समजलं का? एक्सच्या जागी एक्स इज रिप्लेस बाय मायनस एक्स. आता मायनस एक्सचा क्यूब काय असतो सांगा? मायनस एक्स क्यूब असतो. आणि मायनस एक्स इंटू प्लस काय येणार? मायनस एक्स येणार. आणि मग हे मायनस कुठे घालवले तुम्ही सांगा? जर इव्हन फंक्शन म्हणताय तर गेले कुठे तुमचे मायनस? इव्हन फंक्शनचे डेफिनेशन एफ ऑफ मायनस एक्स आणि एफ ऑफ एक्स इक्वल आलं पाहिजे. सेम फंक्शन आलंय का ते? हा जो एफ ऑफ मायनस एक्स आहे तो एफ ऑफ एक्स सारखा दिसतोय का तुम्हाला? एक्स क्यूब प्लस एक्स आहे का? नाहीये. ह्याच्यामधून मायनस कॉमन घेतलं दोन्ही मधून तर आता एक्स क्यूब प्लस एक्स म्हणजेच आता एफ ऑफ एक्स आला का? मायनस कॉमन घेतल्यावर आता दिसतोय का? मायनस एफ ऑफ एक्स. म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ मायनस एफ ऑफ एक्स असेल तर इव्हन फंक्शन का ऑड फंक्शन? ऑड फंक्शन. देअरफॉर एक्स क्यूब प्लस एक्स इज अन ऑड फंक्शन. बघा, लक्ष द्या. नंतर लिहा. आपण नेक्स्ट एक्झाम्पल लगेच घेऊया. एफ ऑफ एक्स आहे 3x² प्लस 1 आणि एफ ऑफ मायनस एक्स कसा फाइंड करायचा? तर या एक्सच्या ऐवजी सगळीकडे मायनस एक्स टाकायचा.
म्हणजेच इथे काय येणार 3 × -x² + 1. इथे मायनस नाही करायचं, सगळं मायनस नाही करायचं, जिथे जिथे x असेल तिथे -x टाकायचा. आता -x² काय असतो सांगा? x² येणार +1. म्हणजेच f(-x) काय मिळालं आपल्याला? f(x) आहे तसं मिळालं. म्हणजेच इवन फंक्शन का ऑड फंक्शन? f(-x) = f(x). Therefore 3x² + 1 is an even function. शेवटचा. नाहीतर तुम्ही फाइंड करताय का तिसरं? हे लिहून घ्या आणि तिसरं सांगा. आता तुम्हाला थोडीशी आयडिया तर आलेली आहे नक्की काय करायचं. मी म्हणलं होतं का गडबड करा आणि पटकन सांगा. आता थोडस निवांत सांगा, सॉल्व करून सांगा, सगळं झाल्यावर सांगा. f(x) h(x). हां, केलं का सॉल्व? आलं का ऑड? आलं का इवन आलं? ऑड आलं. सिद्धी फरांदेंचं ऑड आलं. सिद्धी श्वेता तुमचं अजमेरा ऑड आलं का इवन? नाही आला आतापर्यंत. कुठपर्यंत पोहोचलाय? ऑड येते. ऑड येते. कोणाचं ऑड आलं? श्वेता ऑड आला. अजमेरा, वैष्णवी हे कुठलं फंक्शन आहे? काय येतंय समजून मला काय येते? ऑड येते समजनच. इवन येते का ऑड येते? हा, असं होऊ शकतं. ज्यांचं इवन आलंय त्यांचं चुकलंय, ऑड आलंय त्यांचं पण चुकलंय. आणि ज्याला समजत नाहीये इवन आहे का ऑड आहे त्याचं थोडंसं बरोबर आहे की बाबा समजत तर नाहीये, कारण इवन पण येत नाही ऑड पण येत नाही. असं का बघूया. h(x) मध्ये -x किंमत टाकूया. x ची टाकली का? इथे -x² केला प्लस इथे x आहे म्हणजेच काय -x येणार +4. आता -x² काय येतो? +x² येतो. आणि इथे काय येणार? +-x म्हणजे -x +4. बरोबर आहे. आता मला सांगा x² -x पूर्ण होते की x² -x +4 हे फंक्शन आहे का ओरिजिनल? नाही. मग तुम्ही असं म्हणणार का h(-x) हा h(x) आलाय असं म्हणणार का? हा h(x) आहे का? पहिली गोष्ट. किंवा तुमचं कन्फ्युजन होत असेल तर याला h नाव नको द्यायला. आपण f ची सवय आहे तर f(x) काय दिलंय तर x² + x +4 आहे.
एफ ऑफ मायनस एक्स काय येणार तर एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 4 आला. म्हणजेच एफ ऑफ मायनस एक्स एफ ऑफ एक्स मिळाला का नाही, म्हणजे ते इव्हन फंक्शन नाही आहे. आता समजा मी याच्यामधून मायनस एफ ऑफ एक्स आहे का, मायनस कॉमन घेतलं तर काय येईल सांगा पटकन. रिद्धी सांगेल, रिद्धी मायनस कॉमन घेतलं तर काय येणार सांगा पटकन. एक्स स्क्वेअर प्लस आहे त्याच्यामधून मायनस कॉमन घेतलं तर मायनस एक्स स्क्वेअर येणार. इथे सगळ्यांची चिन्ह बदलतात म्हणजे प्लस एक्स येणार आणि -4 येणार. आता मला सांगा बाहेर मायनस घेतल्यावर हे जे आतमध्ये आलेलं आहे ते एफ एक्स आहे का नाहीये ना. म्हणजेच एफ ऑफ मायनस एक्स मगाशी एफ एक्स येत नव्हतं, मायनस कॉमन घेतल्यावर मायनस एफ ऑफ एक्स आलं का. असं कोणी सांगितलंय का जे फंक्शन इव्हन नसतं ते ऑड असतं, कुठं तसं आहे. म्हणजेच मायनस कॉमन घेतल्यावर सुद्धा एफ एक्स येत नाही आणि न कॉमन घेता पण एफ एक्स येत नाही. म्हणजे एफ ऑफ मायनस एक्स पण एफ एक्स येत नाहीये आणि एफ ऑफ मायनस एक्स मायनस एफ एक्स पण येत नाहीये. देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस एक्स प्लस 4 इज नायदर ऑड किंवा नायदर इवन नॉर ऑड फंक्शन. नायदर नॉरचा अर्थ माहिती आहे, हे पण नाही आणि ते पण नाही. म्हणजे फंक्शन असे पण असतात जे इवन पण नाही आहेत आणि ऑड पण नाही आहेत. तुम्हाला याचा उपयोग 12च्या इंटिग्रेशन टॉपिकमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर कळलं की ऑड फंक्शन आहे की पटकन त्याचं इंटिग्रेशन काय असतं 0 असतं. ते डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये एक पार्ट आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे ओळखता आलं पाहिजे इव्हन फंक्शन का ऑड फंक्शन आहे. त्यामुळे हे अंदाजे गोळ्या मारू नका. झालं लिहून. ठीक आहे. पुढचा पार्ट जो आहे ना, आपल्या जे अलाइड अँगल्सचे फॉर्म्युले बघितले होते, π/2 + θ, π/2 - θ वगैरे. अँगल 360 डिग्रीच्या पुढचे अँगल असतील तर त्यांचे व्हॅल्यूज. आणि मग शक्यतो नेक्स्ट लेक्चरला काय करूया, आता किती झाले 40 झाले का, घेऊया अजून नवीन पॉईंट स्टार्ट करायचे. नवीन पॉईंट नाही, जे आपण अलाइड अँगलचे पाहिलेले आहेत ना त्याच्यावरचे एक्झाम्पल आहेत घेऊया. थोडेफार एक्झाम्पल होतील आणि सोपे आहेत, तुम्हाला माहीत असणार आहे. फक्त आता डिग्रीमध्ये 360 पेक्षा मोठे जे अँगल आहेत ते आपल्याला डिग्रीमध्ये जास्त समजतात का रेडियनमध्ये जास्त समजतात चांगले. तर आपल्याला डिग्रीमध्ये जरी समजत असतील तरी सुद्धा आपल्याला आता रेडियनमध्ये पण सवय लावायची आहे, कारण एक्झाम्पल जे आहे दोन्ही फॉर्ममध्ये येतात. त्यामुळं आपण आता थोडंसं प्रॅक्टिस करूया ते रेडियनचं. डिग्रीचे पण एक्झाम्पल आहेत पण रेडियनचं पण प्रॅक्टिस करूया. कसं तर सुरुवात इथूनच करूया. 90च्या मल्टिपल अँगल, डिग्री पण बघूया रेडियन पण बघूया. 0 डिग्री इथे असतो, इथे 90 डिग्री, इथे 180. म्हणजे 0 + 90 90, 90 + 90 180, 180 + 90 270, + 90 360, + 90 450, + 90 540, + 90. अरे 90चा टेबल बोलण्यापेक्षा 9चा टेबल बोला ना. 9 1 जा 9, 9 2 जा 18, 9 3 जा 24, 9 4 जा 9 चौक 36, 9 पंचे 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 किती, 9 8 जा
729. थोडंसं 3 रोटेशन पर्यंत जाऊया, 1000 डिग्री पर्यंत जाऊया, 1100 डिग्री पर्यंत. पुढे 720 प्लस 90 म्हणजे 9 जा 810 किंवा 720 प्लस 90 करा. 810 प्लस 90 900 प्लस 90 990 प्लस 90 ए काय पण सांगू नका. 1080. अरे 990 प्लस 90 990 प्लस 10 1000 प्लस राहिले 90 मधले 80 1080. ठीक आहे, कळलं? हे डिग्री मधले अँगल झाले. आता रेडियन मध्ये सांगा. इथे घेतो π/2 येणार इथे. पुढे पाय इथे 3π/2 आणि 4π/2 म्हणजे 2π. त्यानंतर बोला की 5π/2 5π/2 चे मल्टिपल 1π/2 2π/2 3π/2 4π/2 5π/2 6π/2 म्हणजे 3π. त्यानंतर 7π/2 8π/2 म्हणजे 9π/2 वरती येणार. 10π/2 म्हणजे 11π/2 12π/2 म्हणजे 6π. हे झाले 1 रोटेशन 2 रोटेशन आणि 3 रोटेशन मधले सगळे अँगल. आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोची व्हॅल्यू विचारली आहे. इव्हॅल्युएट साइन 7π/4. हे पहिलं क्वेश्चन लिहा, साइन 7π/4. आता हे माहिती आहे तुम्हाला, त्याची गरज नाही. हां, 7π/4 इज इक्वल टू cos 7π/6. 2-3 एक्झाम्पल घेऊ. cos ऑफ 7π/6 आणि cos -8π/3. cos -8π/3. ॲक्च्युली आपल्याला याचा उपयोग बघूया कसा होता. हां सांगा. साइन 7π/4 मध्ये काय करणार, स्प्लिट कसं करणार तुम्ही? 7π/4चं काय करायचं? आपण अगोदर पाहिलंय असं काहीतरी. डिग्रीमध्ये असतं तर सोपं झालं असतं, लगेच सांगितलं असतं तुम्ही. ह्याच्यावरचा अँगल आला पाहिजे, अलाइड अँगलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. दिलेल्या अँगलला अलाइड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि लहान अँगल आला पाहिजे. महत्वाचं, आपल्याला डिग्रीमधले कोणते अँगल आहेत ज्यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो माहिती आहे? 0 माहिती आहे, 30 माहिती आहे, 45 डिग्री माहिती आहे, 60 डिग्री माहिती आहे आणि 90 डिग्री. असे रेडियनमध्ये 0 रेडियन, π/6 रेडियन, π/4 रेडियन, π/3 रेडियन आणि π/2 रेडियन. या फॉर्ममध्ये कन्वर्ट झालं की एक्झाम्पलचा आन्सर मिळणार आहे. म्हणजे 7π/4 ला कोणामध्ये कन्वर्ट करता येईल? π/4 मध्ये. कसं तर सांगा, 7च्या जवळचा नंबर कोणता आहे ज्याला 8नी डिवाइड करता येतं, 8नी डिवाइड करता येतं, 8च्या मल्टिपल असतो. सॉरी 4नी सॉरी, आन्सर क्वेश्चनमध्येच आन्सर सांगितलं का मी? हां, 4च्या मल्टिपल डिवाइड बाय 4 आहे. 4च्या मल्टिपल असणारा नंबर कोणता आहे 7च्या जवळचा? 8π. 8π चं काय करायचं म्हणजे 7π येईल. 8π प्लस का मायनस? 8π मायनस 1π म्हणजे 7π. म्हणजे 7π ला स्प्लिट केलं 8π मायनस 1π आणि डिवायडेड बाय 4 आहे. डिवाइड बाय 4 आणि मग 4 1 जा 4, 4 2 जा 8. म्हणजेच काय आलं? साइन 2π मायनस π/4. आता अगोदर हे सगळं कंप्लीट करूया आणि नंतर पुढे जाऊया. सांगा, cos 7π/6 चं काय करायचं? आता मी हिंट नाही देणार, मी प्रश्नामध्येच उत्तर देतोय. 7π/6 चं काय करायचं? 6नी डिवाइड करायचं आहे. 7π ची 4 स्प्लिट कसं करायचं 7π ला?
7 पाय मायनस 6 पाय 1 पाय येतो. आपल्याला 7 पाय आन्सर पाहिजे. 7 पाय आन्सर कोणाचं आलं? 8 पाय मायनस 1 पाय आणि 7 पाय. 7 पाय हे कोणाचा आन्सर आहे? ज्याच्यामध्ये 6 ने डिवाइड करता येतं. 7 च्या जवळचा 6 चे मल्टिपल असणारा नंबर कोणता? 7 च्या जवळचा 6 च्या मल्टिपल. 7 च्या जवळचा 4 च्या मल्टिपल असणारा नंबर कोणता होता? 8. म्हणून 8 पाय मायनस 1 पाय केलं. तर असं 7 च्या जवळचा 6 च्या मल्टिपल असणारा नंबर आहे 6. म्हणून 7 पायची फोड करूया किंवा 7 पायला स्प्लिट करूया. 6 पाय प्लस का मायनस? प्लस 1 पाय. आणि मग डिवाइड बाय 6 दोन्हीला सेपरेटली डिवाइड केल्यानंतर इथे काय आलं? कॉस ऑफ पाय प्लस पाय बाय 6. ठीक आहे. आणि याचं सांगा मग कॉस मायनस थिटा काय असतो ते अगोदर सांगा. नाही पण अगोदर आपण स्प्लिट करूया अगोदर. नको ते सांग. -8 पायच्या जवळचा नंबर 3 च्या मल्टिपल असणारा. सगळ्यांसाठी एकच लॉजिक वापरतोय. लक्षात येते का बघा. -8 पायच्या जवळचा 3 च्या मल्टिपल असणारा नंबर 9 पाय. बरोबर आहे. म्हणजेच -8 कसं मिळेल? -9 पाय प्लस का मायनस? मायनस असल्यामुळे गोंधळ होणार आहे. मायनस कुठे रे? प्लस पाय ना. -9 पाय प्लस 1 पाय म्हणजे 8 पाय. डिवायडेड बाय किती? 3. ठीक आहे. आणि मग कॉस ऑफ काय आलं? इथे 3 3 जा 9 म्हणजे -3 पाय प्लस पाय बाय 3. ठीक आहे. आता सांगा 2 पाय मायनस पाय बाय 4 कोणता क्वाड्रंट? ASTC रूल आता अप्लाय करायचा आहे. साइन 2 पाय मायनस पाय बाय 4. 2 पाय मायनस पाय बाय 4 कुठे येतो? 2 पाय मायनस थिटा कुठे येतो? इथे थिटा येतो आणि पाय बाय 2 मायनस थिटा येतो फर्स्ट मध्ये. हे सगळं लिहावं लागणार का परत मला? का डायरेक्ट उत्तर सांगताय? सांगा की. बरोबर. 2 पाय मायनस थिटा आणि 3 पाय बाय 2 प्लस थिटा फोर्थ मध्येच येतो. आणि फोर्थ मध्ये AST आणि C नुसार कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतात. म्हणजे फोर्थ मध्ये साइन काय येणार? निगेटिव्ह येणार. आणि साइनचं कॉस होणार का साइनच राहणार? सांगा. साइन राहणार. कारण 2 पाय हा एक्स ऍक्सिस वरचा अँगल आहे. त्यामुळे मग ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय येणार? साइनच राहणार. आणि थिटा काय आहे आपला? पाय बाय 4. म्हणजे साइन मायनस पाय बाय 4 मायनस साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय? 1/√2. कशाचा आन्सर मिळालं? साइन 7 पाय बाय 4 चा. तसा सांगा इथे कॉस पाय प्लस पाय बाय 6 काय येणार? पाय प्लस थिटा कुठे येतो? थर्ड मध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह? टॅन पॉझिटिव्ह असतो. म्हणजेच कॉस काय येणार? निगेटिव्ह. म्हणजे मायनस कॉस येणार का साइन होणार? कॉसच येणार. कारण इथे पाय आहे. म्हणजेच कॉस ऑफ पाय बाय 6. सांगा कॉस पाय बाय 6 ची व्हॅल्यू काय असते? कॉस 30 ची व्हॅल्यू -√3/2. आन्सर कशाचं मिळालं? कॉस 7 पाय बाय 6 चं. लक्षात येते एक्झाम्पल. आता प्रॉब्लेम हा आहे -3 पाय -3 पाय. 3 पाय कुठे येतो सांगा? 3 पाय एक्स ऍक्सिस वर येतो. निगेटिव्ह एक्स ऍक्सिस वर का पॉझिटिव्ह? बघा लक्ष द्या. इथे 0 येतो. आपण इकडे आलो 1 पाय आला, इकडे 2 पाय आला आणि इकडे 3 पाय आला, 4 पाय आला, 5 पाय आला. ठीक आहे. 3 पाय इथे आला. -3 पाय कुठे येणार? निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला 3 पाय आला. -3 पाय कुठे येणार? बर. प्लस पाय कुठे येतो? 0 पासून इकडे काय आला? प्लस पाय. बरोबर. मायनस पाय कसा येणार? मायनस पाय तर अँटी क्लॉकवाईज रोटेट नाही करणार आपण, क्लॉकवाईज रोटेट करणार. त्यावेळेस काय आला? हा मायनस पाय. आता +2 पाय कसं येणार? +2 पाय जर अजून असंच पुढे गेलो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये तर इथे काय आला? +2 पाय. पण
सॉरी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये गेलो तर +2π, पण हा -π पुढे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये गेलो तर काय येणार इथे -2π. लक्षात आलं? म्हणजे अजून पुढे गेलो तर हा अँगल काय असणार आहे -3π. मायनस का तर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेशन आहे, आणि हा जर पुढे गेलो असं तर मग ते किती होणार आहे +3π. थोडक्यात असं कन्क्लुजन की +π -π निगेटिव्ह एक्स ऍक्सिसलाच येतात, +3π -3π पण निगेटिव्ह एक्स ऍक्सिसला येतात, +2π -2π पण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसला येतात, म्हणजे सेम येतात प्लस पण मायनस पण. आता प्रश्न असा आहे की -3π + θ कुठे येतो विचार करून सांगा. इथे -3π येतोय तर -3π + θ कुठे येतो -3π + π/3. बरोबर, कारण इथे नाही सेकंड नाही, कारण आपण क्लॉकवाईज रोटेशनने -3π इथे आलो, पण त्याच्यामध्ये अजून निगेटिव्हली पुढे जायचं असेल म्हणजे अजून हा मायनस असता, इथे मायनस असता तर मग पुढे गेलो असतो क्लॉकवाईज मध्ये, पण इथे काय करतोय आपण प्लस करतोय. +π/3 म्हणजे परत अँटी क्लॉकवाईज, पॉझिटिव्ह अँगल म्हणजे अँटी क्लॉकवाईज रोटेट करायचं आहे आणि निगेटिव्ह अँगल म्हणजे क्लॉकवाईज. म्हणजे इथे -π/3 असतं तर अजून पुढे कोणत्या क्वाड्रंटमध्ये गेलो असतो आपण क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये सेकंड मध्ये, पण प्लस असल्यामुळे मग इथून पुढे जाणार परत अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये म्हणजे थर्ड मध्ये. म्हणजेच हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये +π/3 -3π प्लस, आणि थर्ड मध्ये कॉस पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो म्हणजेच मायनस कॉस येणार का साइन cos π/3, आणि cos π/3 ची व्हॅल्यू काय असते cos 60 ची व्हॅल्यू किती cos 60 sin 30 च्या इक्वल 1/2 असते. कळलं का? तिन्ही एक्झाम्पल.